रात्रभर पावसाने हजेरी लावली। अंधेरीच्या विरा देसाई रोडवरती पावसाचं पाणी साचलं। रस्त्यावरील पाणी बाजूच्या सोसायट्यांमध्ये शिरायलाही सुरुवात। पावसाचा जोर वाढल्यास जास्त पाणी साचण्याची शक्यता। वसई पूर्वेतील एव्हरशाईन सिग्नलचा रस्ता पाण्याखाली। सिग्नलजवळ पाणी साचल्यानं सिग्नल व्यवस्था ही बंद। सिग्नल यंत्रणा ही बंद असल्यानं वाहतूक कोंडी। सायन प्रतीक्षानगरच्या कर्मवीर भाऊराव पाटील शाळेजवळ रस्ते जलमय। विद्यार्थी आणि शिक्षकांवरती पाण्यातून वाट काढण्याची वेळ। पावसामुळे विरार लोकल ही 15 मिनिटे उशिराने धावत होती। विरार प्लॅटफॉर्मवरती प्रवाशांची यावेळेस मोठी गर्दी झाली होती। बोरिवलीमध्ये रेल्वे रुळावरती झाडाची फांदी कोसळली। यार्ड लाईन नंबर 2 वर झाडाची फांदी कोसळल्यानं रेल्वे मार्ग बंद होता। कर्मचाऱ्यांनी झाडाची फांदी कापून मार्ग मोकळा केला। मुसळधार पावसामुळे वसई फाटा जलमय झाला। रस्त्यावरती 3 ते 4 फुटांपर्यंत पाणी साचलं। वसई फाटा रस्त्याला तलावाचं स्वरूप आलं। दुकानासमोरील वाहनही पाण्याखाली। रायगडच्या नागोठणेमधील आंबा नदी धोक्याच्या पातळी ओलांडली तर नागोठणे शहरात पूर येण्याची शक्यता आहे। रायगडच्या दक्षिणेकडील भागात जोरदार पाऊस। रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी। थंड हवेचं ठिकाण असलेल्या महाबळेश्वरमध्ये जोरदार पाऊस। मुसळधार पावसामुळे महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठेत पर्यटकांची वर्दळ वाढली। भोर महाड मार्गावरील वरंद घाटात दरड कोसळली। दरडीसोबत माती दगडासह झाडाझुडपांच्या राडारोडा ही रस्त्यावरती आला। राडारोडा रस्त्यावरती आल्यानं संपूर्ण मार्गावरील वाहतूक ठप्प। भोर प्रशासनाचे हे पथक आता घटनास्थळी दाखल झालेले आहे। परशुराम घाटातला पावसाच्या पाण्याच्या प्रवाहासाठीचा सिमेंट कॉन्क्रीट मार्ग खचलाय। पायऱ्यांच्या स्वरूपातील कॉन्क्रीट चॅनेल तुटलं। तुटलेला कॉन्क्रीटचा भाग खाली कोसळण्याच्या स्थितीत आहे। तुटलेला भाग कोसळल्यास पेढे गावाला धोका आहे। गॅबियन भिंतीच्या पायाखालची मातीही सरकली आहे। भीमाशंकर नाणे घाटात निसर्गाचं सौंदर्य फुललं। पावसाची रिमझिम, गारवा आणि हिरवाईची पर्यटकांना भुरळ। निसर्गरम्य वातावरण पर्यटकांसाठी ठरतीये पर्वणी। जळगावमध्ये एसटी बसमध्ये मुसळधार पावसामुळे गळती। शहादा बसमध्ये पावसाच्या पाण्यानं बसमध्ये गळतीचा प्रकार। बसमध्ये छत्री उघडून प्रवास करण्याची या संपूर्ण नागरिकांवर वेळ। पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या लोणावळ्यातील भुशी डॅम ओव्हरफ्लो। भुशी डॅमवरती पर्यटकांची गर्दी होण्यास सुरुवात। भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस। धरणामध्ये नवीन पाण्याची आवक सुरू। धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ होत असून धरण 28% भरलं।